श्री तुमचं नाव सांगा आणि गाव कुठलं आहे? सुग्रीव अप्पाराव सूर्यवंशी, गाव बेवनाळ. बेवनाळ का वाडी? बेवनाळ. बरं, मला ते जरा माणिक दंडाची माहिती पाहिजे हो. हा सांगतो की हा तुम्हाला. सांगा. ने- हे असा आला. हा नळेगावपासून आलेला माहित आहे बरं का कारखाना. हा कारखान्यापासून हे आलाय हे हा ते दुर्गादेवीचं माळ म्हणतात एवढं मला माहिती इथं हा हा बाकीचं पुढं दुर्गादेवच्या माळापर्यंत असं आला. आता हे वर कुठं बेवनाळ वर कुठल्या इकडे कांबळ का इकडं उंबरला उंबरदर आहे, हा पूर्वीला बेवनाळ. आणि ह्याच्या शिवून आलंय. हा शिव शिवून आलंय आणि वर कासलेवाडीला गेलं का त्या माळाला पासून जरा करास फिरते. माळाला कांबळग्याचा बेट आहे का हा तिथून त्याच्या बघलं गेलं. बघलं ना गेले बरोबर आहे. मग आता हे असंच हे आला वरून हा माणिकदंड त्या कुठून कासलेवाडीच्या त्या तिथून त्या हा. मोडपासून हा असं आला. असं कुठे गेलं दुर्गादेवी डोंगर हा डोंगर त्या आणि डोंगर डोंगरापासून पुढील मला माहित नाही. तिथं विचारावं लागलं बरं हे कुठून कुठं गेलाय मग माणिकदंड? सुपे ते निलंगा. निलंगा असं ऐकलेले आपण. बरं त्या माणिकची काही माहिती हे नाही एवढंच निलंगा ती सुपी गेलाय मग गोडा धरतो तो कुणाचा धरतो तो कुणाला त्या माणिक हा हा. घोडा धरतो तो. असं म्हणले ऐकलेले आमच्या वडिलांनी वगैरे सांगितलं नाही आपण. तुम्ही सूर्यवंशी म्हणजे मराठा समज का? मराठा बरं बरं बेवनाळा ते मिटकरी एक होतो वैजाप्पा. हा तुम्ही कोण्या गावचे का? मी जवळ घ्यायचो सारखं बरोबर. जवळ वैजाप्पा मिटकरी चांगला मेले. मिळालं ते. आता हे शेत का भाव चालू आहे तिथं? इथं 18-20 लाख आहे का कुणाच? काय थोडी चौकशी आपण नाही. बरं हे माणिकदंडची माहिती दिलो. धन्यवाद तुमचं. हा चांगली माहिती दिलो. हा एवढीच माहिती आहे. हा हे आता हे हा रोड कुठं हा इकडं कुठं गेला? बेवनाळा बेवनाळा आणि हा इकडं हलकी. हलकी जाते. ओके हलकी बी बेवनाळ रोडवर आहे.